बघा आम्ही कसं उभारलोय गर्दीत, फुल गर्दी आहे, पाय ठेवायला पण जागा नाही, उभारलो आम्ही उभारलो. बघा बसमध्ये गर्दी. बघू आता काय होतं, फुल गर्दी आहे, पाय ठेवायला पण जागा नाही बसमध्ये. बसमध्ये इतकी गर्दी होती ना, येताना गर्दी होती, आम्हाला खूप गर्दी लागली येताना. हे बघा किती गर्दी लागली येताना. तसल्या गर्दीत आलो आम्ही, पास काढलेला होता ना. रात्र निघाले आता. दगडूशेठला किती नंबर बस पकडायची? दगडूशेठ गणपतीजवळ आम्ही आलो आहे. मग तिथं पहिल्यांदा लांबून दर्शन केलं आणि नंतर मग दर्शन घेतलं. खूप सुंदर केलं, रोषणाई खूप सुंदर केली होती. मग तुळशीबागमध्ये आलो, तिथं फुलं आणि बेल घेतला आम्ही, आणि फुलं पण एकदम ताजे ताजे होते. पण कसं घरापासून खूप लांब असल्यामुळं आम्ही एवढ्या लांब येत नाही, शक्यतो कधी तर येतो. आल्यानंतर मग आम्ही फुलं बेल वगैरे सर्व घेऊन जातो. फुलांचा वास खूप सुगंध यायला लागला होता, आणि फुलांची वेण्या पण खूप सुंदर असं केल्या होत्या. बघा किती सुंदर वेण्या आहेत ह्या, बापरे खूप छान, म्हणजे कलाकृती मस्त केली बघा. ज्यांनी पण बनवलं ना त्यांनी खरंच मस्त बनवलेत वेण्या. म्हणून तर थोड्याशा महाग असतात, कारण बनवायला पण कष्ट लागतं ना थोडंसं. फुलांनी तुळशीबाग सजलेली होती, फुलांची साईड वेगळी होती. सगळेजण फुलं खरेदी करत होते. श्रावण महिना होता, बेल घेत होते, कोणी फुलं घेत होते, कोणी गजरे घेत होते. बघा बेल घेतला, हराळी आघाडा सर्व दिला. अजून थोडा दे ना. घेतला मी तुळशीबाग मध्ये, यांची इथं बेल मिळतो बघा. आणि ही तुळशी पण मिळते बघा. बेल कसा? बेल किती? 10चा 20चा. हो बेल घेतला बघा, खूप छान बेल आहे, मस्त आहे बेल. तुळशीबागमध्ये ज्वेलरी खरेदी केली थोडीशी, कारण गौरी आलेत, आता गणपती आलेत. माझ्यासाठी पण घेतली मी थोडीशी गौरी, हे ज्वेलरी घेतली मी, ज्वेलरी घेतली. मग तिथून आम्ही खूप सुंदर होती ज्वेलरी, आणि बरे म्हणजे एवढं पण महाग नाही, स्वस्त आहे, त्याच्यामुळे खरेदी केली. तुळशीबाग बघा. चलो हो गया अभी, चलो. विचार क्या है, कैसा रेट है? बाबू 500 रुपये का? संगीनाचे पार्वती हो, त्रिशूळ गदा हाती, संगीनाचे पार्वती हो.